हॅलो एव्हरीवन. काल आपण काय केलेलं, बँकिंग आठवते, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण बँकिंगचं गेलेले. अशा डायग्राम होत्या ना, तुम्हाला दोन का काढले काल, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण काय केलेलं, लास्ट लेक्चरला हा फ्रिक्शनचा होता ना बँकिंगचा, तो फ्रिक्शन आपण अजून नव्हता केला किंवा आपण नेग्लिजिबल कन्सिडर केलेला. आठवतंय, जर नेग्लिजिबल कन्सिडर केलेला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG tan थीटा. आठवतंय, तर तो फॉर्म्युला आपल्याला जेव्हा मिळालेला तेव्हा फ्रिक्शन कन्सिडर नव्हतं केलं. आज काय याच्यामध्ये फ्रिक्शन कन्सिडर करतोय आपण. म्हणजे काय, इथे फ्रिक्शन इथे फ्रिक्शन दुर्गुणाचं दोन्ही साईडला कसं काय, समजा इथे काय दिलं बघा, लोअर स्पीड लिमिट. म्हणजे काय, स्पीड कमी आहे, स्पीड जर कमी असेल तर फ्रिक्शन कुठे ऍक्ट करणार, आणि स्पीड जर जास्त असेल तर फ्रिक्शन कुठे ऍक्ट करणार. हे बघा ना, लोअर स्पीड आहे ना, स्पीड कमी आहे म्हणजे गाडी स्लो चालली, स्लो टर्न मारते, तर स्लो टर्न घेताना आणि थोडीशी खाली येईल ना, हे लावते, हे जर लक्षात नसेल तर इथे बघा, अप्पर स्पीड लिमिट म्हणजे गाडी जोरात चालली, खूप जोरात, एवढ्या जोरात चालली की मे बी पलीकडे पडू शकते, मग ती पलीकडे थोडी स्कॅटर्ड अशी स्लिप होतीये, तर फ्रिक्शन फोर्स कुठे लागेल, मागे ना, पलीकडे थोडीशी स्लिप होतीये, फ्रिक्शनल फोर्स मागे लागेल. हा झाला अप्पर साठी. सेम लोअर साठी काय असणार, हा फ्रिक्शनल फोर्स खाली लागतोय, हा फ्रिक्शनल फोर्स वर. खाली आणि वर म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स हा ऑलवेज रोडच्या अलाउंग लागतो. आता हा इथे रोड आहे ना, फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अलाउंग, हा रोड आहे, फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अलाउंग. आता लोअर लिमिट साठी काय झालं, गाडी थोडीशी खाली पडण्यासारखी होतीये, म्हणजे खाली येते तर स्पीड आणि फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, वर. फ्रिक्शनल फोर्स वर लागलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा काय असणार आहे, वेट mg n नॉर्मल रिएक्शन, तिथे पण काय वेट mg n नॉर्मल रिएक्शन. त्यानंतर इथे बघा, नॉर्मल रिएक्शनला काय केलं, दोन कंपोनेंट काढले, कॉस साइन. ओके, कारण आपण डायरेक्टली इन्क्लाइन किंवा असा रिझल्टंट सॉल्व नाही करू शकत ना, म्हणून त्याला काय केलं, दोन कंपोनेंट काढले, कॉस आणि साइन. काल केलेलं नसतं, काय एवढे डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. आणि इथे आता हा पण इन्क्लाइन आहे ना, फ्रिक्शनल फोर्स, हा पण डायरेक्टली यूज नाही करू शकत, त्याचे पण कंपोनेंट काढले. आता इथे थीटा आलाय, तर Fs, तर त्याचा थीटावाला कंपोनेंट काय असणार, कॉस. मी काल पण सांगितलं, जिथे थीटा असणार तर कॉस कंपोनेंट असणार. त्यानंतर रिमेनिंग वाला साइन. सेम प्रोसिजर इथे, नॉर्मल रिएक्शनला काय, कॉस साइन. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, थोडासा इन्क्लाइन, तर इथे थीटा येणार. मग इथे थीटा येणार, तर तो थीटा इथे आलाय, तर त्याचा कंपोनेंट काय असणार, कॉस उरलेला साइन. आणि त्यानंतर मग काय, स्पीड लिमिट जर कमी असेल, स्पीड मिनिमम किती असू शकते, हा फक्त हे दोन फक्त तुम्हाला बुक मध्ये फॉर्म्युलाज दिलेले आहे, त्याची डेरिव्हेशन नाहीये, ते फॉर्म्युला फक्त सम येतील तेव्हा सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके, तर फक्त दोन फॉर्म्युला दिलेत. का तुम्ही म्हणाल सर तो कालचा फॉर्म्युला आम्ही वापरायचा, किंवा लास्ट लेक्चरला जो केलेला ना आपण, तो फॉर्म्युला वापरायचा का, तो फॉर्म्युला वापरायचा जेव्हा फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शन कन्सिडर नसेल केलेलं, तर तो फॉर्म्युला वापरणार. आणि जेव्हा जर फ्रिक्शन कन्सिडर केलंय तर मिनिमम वेलोसिटी आणि मॅक्सिमम वेलोसिटीसाठी हे फॉर्म्युला वापरणार. हे म्हणजे काय, RG इन ब्रॅकेट tan थीटा, कालच्या फॉर्म्युलामध्ये पण tan थीटा होता, फक्त काय आलं याच्यात म्यू एस म्हणजे काय होतं, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ना, काल केले आपण कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, लास्ट लेक्चरला केलेला आपण, आठवते, तर त्याच व्हॅल्यू दिलेल्या आहे इथे. बस, बाकी काय नाही. हे दोन फॉर्म्युलाज पाहिजे ते लिहून ठेवा, समजतंय, आणि याच्यावर सम येणार आहे. बस, बाकी काही नाही. हे दोन फॉर्म्युला जसे दिलेत तसे लिहून घ्या. ओके, मगाशी काय केलेलं आपण, मॅक्सिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट किंवा लोअर लिमिट असते. आता हा इक्वेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येणारच, म्हणजे मे बी 80% 70% हा
डेरिव्हेशन येतोच आणि जरी आला तर याच्या या फॉर्म्युलावर सम येतं. तर हा आहे कुठला डेरिव्हेशन? कोनिकल पेंड्युलम. थोडंसं पेंड्युलम ऐकलंय, कोनिकल म्हणजे काय? ही डायग्राम बघा. काय असणार आहे? इथे एक हिंज केलाय पेंड्युलम. पेंड्युलम म्हणजे माहिती आहे एक बॉब असतो, बॉबला दोरी बांधलेली असते, स्ट्रिंग अशी टाय केलेली असते आणि ती स्ट्रिंग इथे बांधलेली. ओके, तर समजा आता ती स्ट्रिंग इथे आहे आणि तो बॉब असा फिरतोय, म्हणजे पेंड्युलम असा एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. तर ती डायग्राम दिलेली आहे, दिसतंय? म्हणजे तो थोडासा तिथे गेलाय आणि टिल्ट होऊन असा गोल फिरतोय. समजतंय? तर हा बॉब असणार. आता जी कार होती ती कार कंप्लीट करत होती रिव्हॉल्युशन, ती थोडीशी इन्क्लाइन होती, तर त्याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट करत होतं. ह्याच्यावरती काय असणार? ही स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंग आहे, ही दोरी आहे, किंवा असं कुठलाही जर एखादा मटेरियल असेल, किंवा मटेरियल म्हणण्यापेक्षा ही एक स्ट्रिंग आहे किंवा वायर आहे, तर वायर किंवा स्ट्रिंग मध्ये नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट नाही करत, टेन्शन ऍक्ट करत. टेन्शन म्हणजे पण काय? एक फोर्सच येतो, पण फक्त स्ट्रिंग किंवा वायर मध्ये टेन्शन ऍक्ट करतो आणि एखादी बॉडी जर रोडवर चालते किंवा काही तर त्याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन, याच्यामध्ये टेन्शन. आता हा टेन्शन कुठे ऍक्ट करणार? अपवर्ड, कारण पेंड्युलम खाली खेचला जातोय ना, याच्या वेटने तो जर खाली खेचला तर टेन्शन कुठे लागणार? वरच ना. समजते? आता समजा हा पेंड्युलम आहे, इथे पकडून ठेवलं याला आणि इथे बॉब आहे, तर त्या बॉबला जर मी खाली खेचलं तर वेट खाली खेचतोय ना, तर टेन्शन कुठे लागणार? वर. समजते? आपण काय करायचो? वेट खाली असेल तर नॉर्मल रिॲक्शन वर लागायची. आता हा वेट खालीच खेचतोय तर टेन्शन कुठे लागणार? वर. तुम्ही म्हणाल इन्क्लाइन, ते आत्ता झालंय म्हणून, पण टेन्शन अलॉंग द स्ट्रिंगच लागणार आणि वर. समजते? आणि आता हा टेन्शन इथे दिसतोय, तर आपण काय केलं? टेन्शनला रिझॉल्व्ह केलं. इथे आला थीटा, हा थीटा इथे कुठे आला? इथे होता, इथून थीटा इथे शिफ्ट झाला. अल्टरनेट अँगल ना, म्हणून इथे थीटा आलाय. थीटा बरोबर कुठला फंक्शन आय मीन कंपोनंट असतो? कॉस थीटा. इथे आला कॉस, इथे आला साइन. टेन्शनला रिझॉल्व्ह केलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्या टेन्शनला तर रिझॉल्व्ह केलंय, पण ह्याची पण काहीतरी लेंथ असेल ना. ही जी स्ट्रिंग आहे इथपासून इथपर्यंत एवढी, आपण म्हणू एवढी दोरी घेतली, एवढी दोरी घेतलेली आहे, एवढी म्हणजे किती? काहीतरी लेंथ असेल ना, ती लेंथ म्हणजे एल. समजते? ती लेंथ म्हणजे एल. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे त्या डिस्टन्स बोलायला गेलं किंवा लेंथ, त्या स्ट्रिंगचं लेंथ किती असेल? एल. तर तेच आपण कन्सिडर केले. म्हणजे ह्याच्या आधी पण थेरॉटिकल पार्ट आहे. थेरॉटिकल पार्ट म्हणजे काय? कुठली व्हॅल्यू काय अज्युम केली आहे, कोणता कंपोनंट कुठे रिझॉल्व्ह झालेला आहे, लेंथ काय आहे, थीटा काय आहे, कुठल्या व्हॅल्यू दिल्या आहेत, हे सगळं आपण थेरॉटिकल देणार आहे. ती थेरी काय 5-8 लाईनची असेल. त्याच्यानंतरचं एक्सप्रेशन आहे ना, ते इम्पॉर्टंट आहे, ते मी बोर्डवर लिहिलेलं आहे. ओके, एल पर्यंत आलेलो आपण. ही एल आहे. त्याच्यानंतर इथपासून जर आपण एक लाईन ड्रॉ केली तर ही ऍक्सिस होईल, स्ट्रेट ऍक्सिस. ह्याच्याच तर अराउंड फिरतोय ना तो बॉब. तर ह्या ऍक्सिस पासून तो बॉब ज्या डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करेल, तर हे डिस्टन्स इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे म्हणजे आर असणार, आणि आर म्हणजे रेडियस. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे आर. ओके, ते आर असणार. त्याच्यानंतर आता हा आर दिलेला आहे, हा थीटा आहे आणि ही लेंथ एल आहे. म्हणजे ही ऍक्सिस इथे परपेंडिक्युलर असणार ना. समजते? ही ऍक्सिस आहे, ही रेडियस आहे, तर इथे अँगल काय असणार? 90. समजते? आपण काय केलं? स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेला आहे, इथे 90 होणार. आता इथे जर 90 झालाय तर हा एक राईट अँगल ट्रायंगल सारखा बिहेव करतोय. जर इथे एल आहे आणि इथे थीटा आहे, तर हा एल म्हणजे काय झाला? हायपोटेन्यूस ना. समजते? हा एल म्हणजे काय झाला? हायपोटेन्यूस. आता हा एल हायपोटेन्यूस आहे, इथे थीटा आहे, तर ही समोरची साइड काय असेल? एल कॉस थीटा ना, सॉरी एल साइन थीटा. समजते? कसं? थीटा
साइन थिटा काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. मग थिटाच्या अपोजिट ही साइड आहे म्हणून ही काय आली एल साइन थिटा. थिटाच्या ऍडजसेंट ही साइड आहे म्हणून ही काय आली एल कॉस थिटा. समजते? म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स एल कॉस थिटा, ह्या दोघांचं डिस्टन्स म्हणजे ह्या दोघांपासूनचं डिस्टन्स एल साइन थिटा. म्हणजे हा आर जेवढा असेल ना तेवढाच हा एल साइन थिटा. समजते? आता आपण एक्सप्रेशनचं जाऊया पुढे. की आता इथे टी साइन थिटा लेफ्टला येतोय तर त्याला कॅन्सल करणारा फोर्स कुठला असेल? काल कुठला गेलेला आपण? सेंट्रीफ्युगल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर वेटला बॅलन्स करणारा कुठला फोर्स आहे? टी कॉस थिटा ना. टी कॉस थिटा लिहिलाय. आता आपण काय केलं या दोघांना डिवाइड केलेलं. ओके, जर डिवाइड केलं टेन्शन तर सेमच आहे ना. टेन्शन कॅन्सल झालं. साइन बाय कॉस ॲज इट इज एम एम तो पण कॅन्सल झाला आणि राहिला काय ओमेगा स्क्वेअर बाय. समजते? ओके, आता त्यानंतर आपण पूर्ण व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर मध्ये घेतली. मग काय केलं? आज जी डिनॉमिनेटरला आहे इथे आला की न्यूमरेटरला जाईल. न्यूमरेटरला आला आर, न्यूमरेटरला आहे इथे आला की डिनॉमिनेटरला जाईल. आता ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा ही व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर आता आर काय? रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. जो सर्क्युलर मोशन मागाशी मी सांगितलं तो परफॉर्म करतोय तो आहे आर. त्यानंतर टी काय आहे? टाइम पिरियड. म्हणजे हा बॉब पूर्ण सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतोय तो आहे टाइम पिरियड. आपण टाइम पिरियडचाच फॉर्म्युला फाइंड आउट करतोय. म्हणजे एखादा जर बॉब असा लटकवलेला आहे आणि त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतोय तर त्याचा फॉर्म्युला आपण काढणार आहे. ओके, तर आपण इथे पोहोचलेलो. टी म्हणजे काय? टाइम पिरियड. आता बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. हे तुम्हाला झालंय 11वीला केलं असेल तुम्ही. ओमेगा म्हणजे काय? 2 पाय बाय एन असतो ना फ्रिक्वेन्सी. बट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 1 बाय टाइम. म्हणून काय केलं 2 पाय बाय. तो ओमेगाची व्हॅल्यू काय? 2 पाय बाय टी. हे गेल्या वेळेस केलं असेल वेव्ह मोशन मध्ये. ओके, तर त्यानंतर आता फ्रॉम 3 याला आपण 3 नंबर दिला. ओके, आता ओमेगा 2 पाय बाय टी इथे ह्याची व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे आता इथे ओमेगाचा स्क्वेअर आहे ना तर आपण काय केलं? स्क्वेअर रूट काढलं. स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर ओमेगा स्क्वेअर निघून गेला आणि इथे स्क्वेअर रूट आला. ओके, आता ओमेगाची व्हॅल्यू काय? 2 पाय बाय टी. ते पुट केली 2 पाय बाय टी ही व्हॅल्यू ॲज इट इज. त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेशन पुढे सॉल्व करायचे. तर आपण काय केलं? इथे आता आर आहे बघा, जी साइन थिटा आर कॉस थिटा या व्हॅल्यू ॲज इट इज आहे. आता हा आर म्हणजे हा वाला हा कोणाला इक्वल आहे? एल साइन थिटाला ना. समजते? आर कोणाला इक्वल आहे? एल साइन थिटा. मी मगाशी सांगितलेलं आर कोणाला इक्वल आहे? एल साइन थिटा. तर मी काय केलं? आर च्या ठिकाणी काय केलं? एल साइन थिटा. एल साइन थिटा कॉस ॲज इट इज. डेरिव्हेशन मध्ये साइन कॅन्सल झाला. राहिलं काय? जी डिनॉमिनेटरला एल साइन गेला कॉस राहिला. जी अपॉन एल कॉस अंडर रूटला. आणि आपल्याला आता टाइम पिरियड पाहिजे ना तर आपण काय करणार? टी ची व्हॅल्यू एका बाजूला ठेवणार. बाकी सगळ्या व्हॅल्यू या साईडला शिफ्ट करणार. म्हणजेच काय? टी त्या साईडला गेला न्यूमरेटरला. हा डिनॉमिनेटरला होता. न्यूमरेटरला आला. जी न्यूमरेटरला आहे डिनॉमिनेटरला. म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा. म्हणजे बघा आता आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे तर आपल्याला 2 पाय नंबर आहे त्याची व्हॅल्यू तर माहितीच आहे. एल आपण काहीतरी लेंथ घेतली असेल ना ती लेंथ असणार. ओके, थीटा कुठल्या तरी अँगलला फिरवतो तेवढं माहित असणार. ओके, लेंथ माहिती, थीटा माहिती. जी म्हणजे काय? 9.8. ही व्हॅल्यू पुट केली. समजलंय काय केलंय? पाहिजे तर पूर्ण परत व्हिडिओ रिवाइंड करा. पूर्ण परत डेरिव्हेशन बघा कसं सॉल्व केलेलं आहे आणि फायनल आन्सर आपल्याला फायनल फॉर्म्युला समजलं पाहिजे ते. सर्वात इम्पॉर्टंट आहे पाहिजे डायग्राम वरून मग आपण हे सगळं सॉल्व करणार आहोत. ओके,
हां ओके. तर मगाशी आपण काय केलेलं पेंड्युलमचं ना, आणि हे सगळं आपण एवढ्या वेळ करतोय ना ते सगळं UCM मध्ये करतोय, म्हणजे काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा पार्ट असणार आहे VCM चा, म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, समजा तो आता तुम्हाला मगाशी तो पेंड्युलम बघितलेला तो असा होता, फिरत होता. ओके. तर VCM म्हणजे काय, एवढ्या वेळ आपण हॉरिझॉन्टल फिरतोय ना. VCM म्हणजे काय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे समजा एक पेंड्युलम आहे, तो असा पूर्ण गोल फिरतोय, असं असं असं, समजतंय. तर त्याचं सेंटर पण काहीतरी असतं ना, गोल फिरतोय तर O इज अ सेंटर. समजा तो इथे आहे, तो असा फिरतोय. ओके. म्हणजे त्याचे 4 पोझिशनला वेलॉसिटी काय असेल आणि त्या स्ट्रिंगला बांधलाय ना तो, तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय असेल हे फाइंड आउट करण्यासाठी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन आहे. ओके. म्हणजे तो समजा B वर आहे, तर B वर वेलॉसिटी किती असेल आणि B वर टेन्शन किती असेल. B वर आहे, A वर आहे किंवा C वर आहे, तर यांच्यावरती वेलॉसिटी किती असेल आणि टेन्शन किती असेल, याच्यासाठी आपण हे सगळं डेरिव्हेशन केलेलं आहे. ओके. तर आपण काय करूया, तो असा इथून रोटेट करतोय. तर सर्वात पहिले पोझिशन घेऊया ए पोझिशनला, अपर मोस्ट पोझिशन. ओके. तर ह्या पोझिशनला पोहोचलाय, अपर मोस्ट पोझिशनला. तर ह्या पोझिशनला आल्यावर समजा आता तो दोरीने बांधलेला आहे आणि तो असा वर आला, म्हणजे इथे बॉब आहे, तर त्याचं वेट कुठे ऍक्ट करणार, खाली ना. वेट कुठे ऑलवेज खाली असतं ना, तर वेट काय आलं खाली. आणि इथे बांधलेलं आहे आणि इथे बॉब आहे, तर त्याची स्ट्रिंग, त्याची दोरी, तर त्याच्यावरती टेन्शन कुठे ऍक्ट करणार, ते पण खालीच ना. तो आता वर असा जोरात फिरतोय, तर त्याचं टेन्शन खालीच ऍक्ट करणार ना. मी काय सांगितलेलं, अलॉंग द स्ट्रिंग टेन्शन ऑलवेज ऍक्ट करतं. तर आता स्ट्रिंगचं टेन्शन ते पण कुठे येणार, खालीच येणार. खाली म्हणजे कुठे, टुवर्ड दी सेंटर. वेट पण काय येणार, तिथपर्यंतच येणार ना. म्हणून काय केलं, टेन्शन पण आणि mg म्हणजे वेट हे दोन्ही ऍडच होणार ना, कारण दोन्ही एकत्र येतात खाली. समजतंय. mg आणि टेन्शन हे दोन्ही खाली आले एकत्र, म्हणून आपण काय केलं, त्यांना ऍड केलंय. आणि त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. आता त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स का आली, हा असा फिरतोय ना. तर सेंट्रिपिटल फोर्स पण कुठे ऍक्ट करणार, टुवर्ड दी सेंटर ना. सर्क्युलर मोशन आहे, मग व्हर्टिकल असू दे किंवा युनिफॉर्म असू दे, सर्क्युलर मोशन तर आहे ना. सर्क्युलर मोशन आला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आलाच, आणि सेंट्रिपिटल फोर्स कुठे ऍक्ट करतो, टुवर्ड दी सेंटर. म्हणजे जेवढा सेंट्रिपिटल फोर्स असणार तेवढ्याच या दोघांची ऍडिशन असणार, म्हणजे कोणाची, TA आणि mg ची. हे TA आणि mg हे दोन्ही मिळूनच सेंट्रिपिटल फोर्स बनतोय ना, जो सेंटर पर्यंत जातोय. काय केलं, TA m plus mg is equal to mv square by r. आता TA ची व्हॅल्यू 0 आली आणि मग डायरेक्ट BA ची व्हॅल्यू काय मिळाली, अंडर रूट ऑफ r. तुम्ही म्हणाल सर TA ची व्हॅल्यू 0 कशी आली. आता तो ह्या पॉइंटला आहे, समजा जो तो बॉब असा लटकवलेला आहे, तर त्याचं वजन त्याला खाली खेचतंय ना, खाली खेचतंय म्हणून त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येते. समजते. तो बॉब खाली खेचतोय, इथे असेल तर बॉब खाली खेचतोय म्हणून त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येते. पण तो समजा बॉब वर गेलाय तर त्याचं वेट खालीच खेचते ना, मग त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येईल का, नाहीच ना. समजा तो आता असा आहे, तो आता वर गेलाय, तर तो बॉब इथे आहे, तर त्याच्या स्ट्रिंग मध्ये, त्याच्या त्या दोरीमध्ये टेन्शन येणारच नाही, कारण वेट स्वतःवरच खाली ऍक्ट करतोय. तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येणारच नाही म्हणजे किती झालं टेन्शन, 0 ना. टेन्शन 0 झालं. ए पॉइंटचं म्हणतोय मी फक्त, बाकी दुसरे पॉइंट नाही, फक्त ए पॉइंटचं म्हणतोय. तर ए पॉइंटला टेन्शन झालं 0, तर आपण काय केलं, 0 इथे पुट केला. जर हा पूर्णच निघून गेला तर राहिले काय, या दोन व्हॅल्यूज मध्ये काय, m कट झाला. हा r डिनॉमिनेटरला होता, इथे न्यूमरेटरला गेला, तो झाला rg. ba स्क्वेअर होता, तो स्क्वेअर काढण्यासाठी काय केलं आपण, स्क्वेअर रूट काढला. स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर ba ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ rg. म्हणजेच त्या बॉबची वेलॉसिटी ऍट द अपर मोस्ट पोझिशन काय असेल, अंडर रूट ऑफ rg. आणि त्याच
त्याच बॉक्सचं टेन्शन अप्पर मोस्ट पोझिशनला काय असेल 0. समजतंय? टेन्शन पण फाइंड आउट केलंय, वेलोसिटी पण फाइंड आउट केली. हेच करायचं होतं आपल्याला. आपण काय केलं, ए ची व्हॅल्यू ए या पोझिशनला जो बॉब आहे त्याचं टेन्शन आणि त्याची वेलोसिटी फाइंड आउट केलेली आहे. ओके. आता त्यानंतर लोअर मोस्ट पोझिशन. ओके. तर लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे कुठे, इथे. समजते? लोअर मोस्ट म्हणजे एकदम खाली. आता याच्या खाली तर नाही येणार ना, असं वाकडं तिकडे तर जाणार नाहीये. लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे इथे. ओके. तर आता आपण काय केलं, लोअर मोस्ट पोझिशनला पोहोचलो. आता तिथे पण काय करणार, TB मायनस HB इज इक्वल टू MV V स्क्वेअर, कारण B ला आहे ना, तो वेलोसिटी B ला आहे, त्याचा स्क्वेअर बाय R. आता काय केलं, इथे आहे तर टेन्शन आता ऍक्ट कुठे करणार, वर. इथे टेन्शन असणार, इथे टेन्शन असणार कारण स्ट्रिंग अशी लटकलेली आहे ना, तो बॉब खाली आहे, तर स्ट्रिंगचं टेन्शन कुठे ऍक्ट करणार, वर. म्हणून TB घेतलं. ओके. त्याच्यातून मायनस केलाय mg. टेन्शन वर आहे आणि तो mg खाली आहे, म्हणजे टेन्शन जर पॉझिटिव्ह घेतोय अपवर्डला तर निगेटिव्ह येणार ना mg. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं इथे आणि त्या दोघांचं सबट्रॅक्शन इज इक्वल टू काय असणार, इथे पुढे मिळणारा फोर्स. तो पुढे कुठला फोर्स असणार, सेंट्रिपिटल. समजतंय? काय केलंय आपण, ह्या पॉइंटला आहोत, ह्या पॉइंटला वर जाणारा टेन्शन असणार आणि खाली येणारा mg म्हणजे वेट, आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावरच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स मिळते. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला कसं कळलं की टेन्शन जास्त आहे आणि वेट कमी आहे. जर वेट जास्त असतं आणि टेन्शन कमी असतं, आणि जर वेट जास्त असतं तर बॉब तुटून खाली पडला असता ना. त्या टेन्शन पेक्षा जर वेट जास्त असतं तर बॉब तुटून खाली पडला असता. हा तुटून खाली पडत नाहीये, म्हणजेच हे टेन्शन, इथे ते टेन्शन मिळते ते वेट पेक्षा जास्तच आहे, म्हणून टेन्शन मायनस mg केलं, म्हणजे टेन्शन मायनस वेट. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट काय मिळणार, सेंट्रिपिटल फोर्स, दॅट टू टुवर्ड दी सेंटर असणार. समजलंय? पुढे जाऊयात आपण. आता याला B नंबर देऊयात. हा पहिला जो लिहिलेला ना त्याला A नंबर दिला. ओके. आता ह्या पॉइंटला आहोत आपण मगाशी, आता ह्या पॉइंटला पोहोचतो. तर ह्या पॉइंट पासून हा इथून इथपर्यंत रोटेट करत आलेला आहे ना. म्हणजे तुम्हाला ते आता एखादा जायंट व्हील असतो त्याला काय करावं लागतं, सुरुवातीला फक्त इथून धक्का द्यायला लागतो ना. इथून धक्का दिल्याच्या नंतर बाकीचं काम कोण करतं, ग्रॅव्हिटीच करते. ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो तोच त्याला रोटेट करत असतो. फक्त आपल्याला काय करावं लागतं, थांबावं लागतं तरच तो थांबणार. तर बाकीचं काम कोण करतंय, ग्रॅव्हिटीच करते. म्हणजे ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत त्याने जे आता जो ट्रॅव्हल केलाय ना तो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते. समजतंय? म्हणजे ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंतची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही असणार. पोटेन्शियल एनर्जी काय असते, mgh ना. पोटेन्शियल एनर्जी काय असते, mgh. h काय असतं, डिस्टन्स ना, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स. ओके. तर mgh हा झाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि हीच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कोणामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी मध्ये ना. समजलं? ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंतची जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली आहे. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठल्या कायनेटिक एनर्जी मध्ये, B आणि A मधल्या कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. समजतंय? थोडंसं आहे हे की तुम्ही जेवढं वाचाल बुक मध्ये तेवढं तुम्हाला कळेल. ओके. तर आता आपण काय केलं, mgh इज इक्वल टू या दोघांचं कायनेटिक एनर्जीचं सबट्रॅक्शन. म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ mv स्क्वेअर, हाफ mv स्क्वेअर. आता v म्हणजे B ला आता पॉइंट आहे तर B ची वेलोसिटी, A ला पॉइंट आहे तर A ची वेलोसिटी. m काय असतो, मासच असतो. मास तो बॉब इथे पण तेवढाच आहे, इथे पण तेवढाच आहे, मास सेमच असणार. ओके. आता mg as it is, h ची व्हॅल्यू 2r कशी आहे, तो ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशनला येतोय ना. म्हणजे सेंटर पासून वर गेलाय, सेंटर पासून खाली आलाय. म्हणजे सेंटर पासून वर गेला तर हे डिस्टन्स किती झालं, रेडियस. तो तिथूनच खाली आलाय तर हे पण डिस्टन्स किती झालं, रेडियस. रेडियस आणि रेडियस 2 रेडियस झाली ना. समजतंय? h काय असतं, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय असतं, मिनिमम ना. तो झाला
2r माहिती असते r बोललो होतो मी ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत r, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत r, तर टोटल काय झाला 2r, तो 2r इथे समजते. आता 2r इथे हां तर कुठे होतो आपण 2r, तर 2r ची व्हॅल्यू मिळाली काय होती याची व्हॅल्यू 2r दोन लेंथ होत्या म्हणून. आता तो 2r इथे आलाय, त्यानंतर इथून काय केलं आपण m आणि हा कॉमन काढला vb² - va² ॲज इट इज ती व्हॅल्यू इथे लिहिली. आता m कॅन्सल झाला, 2 या साइडला येऊन या 2 ला मल्टिप्लाय झाला, व्हॅल्यू झाली 4rg इज इक्वल टू vb² - va². आता va² ची व्हॅल्यू किती काढलेली आपण √rg ना, तर va² ची व्हॅल्यू होती ती, तर va ची व्हॅल्यू किती असणार √, तर आपण काय केली ती व्हॅल्यू इथे पुट केली, स्क्वेअर होता स्क्वेअर रूट निघून गेला. ओके स्क्वेअर रूट निघून गेला, rg मायनस मध्ये इकडे आला की प्लस rg प्लस मध्ये झाला. आता 4rg प्लस rg 5rg इथे vb चा स्क्वेअर होता, स्क्वेअर निघून गेला स्क्वेअर रूट घेतला म्हणून, तर √5rg म्हणजे आता बी पोझिशनची वेलॉसिटी काय मिळाली 5rg. आत्ताशी वेलॉसिटी मिळालेली आहे, बी पोझिशनचा जो टेन्शन बाकी आहे. ओके वेलॉसिटी काय मिळाली बी पोझिशनला √5rg, त्याला नंबर 2 दिला. आता इक्वेशन ए आणि इक्वेशन बी होतं ना, ह्या दोघांना आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल तरच आपल्याला बी पोझिशनची टेन्शन मिळेल. तर आपण काय केलं बी मधून ए सबट्रॅक्ट केला, दोघांमधून बी मधून ए का गेला, ए मधून बी का नाही गेला, कारण बी पोझिशनला टेन्शन आहे, ए पोझिशनला टेन्शन नाहीच आहे, म्हणजे ग्रेटर मायनस स्मॉलर करणार ना, म्हणून इथे काय केलं टीबी मायनस टीए, या दोन इक्वेशनला आपण सबट्रॅक्ट करतो. तर काय केलं टीबी मायनस टीए ही व्हॅल्यू आली मायनस एमजी. आता हा मायनस करतोय तर हा प्लस का होणार मायनस एमजी मायनस 2mg झाला इज इक्वल टू इथे पण इज इक्वल टू आलाय, इथे m va²/r इथे m vb²/r, m/r तो कॉमन आहे, त्याला कॉमन काढलं बाहेर, राहिलं काय vb² va² या दोघांना सबट्रॅक्ट केले. आता हा mg मायनस मध्ये आहे 2mg, हा त्या साइडला गेला की काय होणार प्लस. ओके m/r ॲज इट इज आणि vb मायनस va याची व्हॅल्यू काय मिळालेली 4rg ना, ही व्हॅल्यू उचलली इथे पुट केली, इथे म्हणजे इथे मिळाली. इथे काय झालं आता r कॅन्सल आणि ta ची व्हॅल्यू किती होती 0, ta ची व्हॅल्यू इथे पुट केली. ओके म्हणजे काय झालं tb मायनस ta ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू इथे r कॅन्सल झालं, राहिलं काय 4mg as it is plus 2mg as it is 4mg plus 2mg 6mg. समजलंय काय केलं टीबी या दोघांची व्हॅल्यू मिळाली 6mg. म्हणजे बी पोझिशनला वेलॉसिटी किती होती आपली √5rg आणि बी पोझिशनला टेन्शन किती असेल 6mg. समजतंय ए पोझिशनला टेन्शन 0 होतं, वेलॉसिटी √5rg होती, बी पोझिशनला टेन्शन 6mg असणार आणि वेलॉसिटी असणार √5rg. आणि उरलेले ह्या दोन पोझिशन सी आणि डी पोझिशनला काय असणार माहितीये का वेलॉसिटी पण सेम असणार आणि टेन्शन पण सेम असणार, कारण हे दोन्ही लोकेशन सेमच आहेत ना, हॉरिझॉन्टलच आहेत. समजते. तर ह्या पॉइंटला आणि या पॉइंटला टेन्शन पण सेम असणार आणि वेलॉसिटी पण सेम असणार. सेम म्हणजे किती टेन्शन काय असणार अपर मोस्टचा 0 आहे, लोअर मोस्टचा 6 आहे, तर टेन्शन मिडलला काय असणार लोअर मोस्टच्या हाफ, लोअर मोस्टचं किती होतं 6mg, त्याच्या हाफ 3mg. समजते त्याच्या हाफ मिळालं 3mg. याचे डेरिव्हेशन दिलेले नाहीये, याची पुढची सॉल्व्हिंग नाहीये, हे डिरेक्टली तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये डिरेक्टली नंबर्स दिले, हे नंबर फक्त तुम्हाला दोन लक्षात ठेवायचे. त्यानंतर वेलॉसिटी सी आणि डी पॉइंटलाच वेलॉसिटी किती असणार आहे तर ती असेल √3rg. ओके हा फक्त नंबर दिलेला आहे तुम्हाला, हे दोन फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. दोन म्हणजे कसा टॉपला टेन्शन किती असेल 0, मिडलला टेन्शन किती असणार 3, बॉटमला टेन्शन किती असणार 6, असं लक्षात ठेवा. त्यानंतर
टॉपला वेलोसिटी किती असेल √RG, मिडलला 3RG, बॉटमला 5. असं लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. ओके, डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला मे बी येऊ शकतं. जर याच्यावरती सम आले नाही तर पूर्ण डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला येऊ शकतं 4 ते 5 मार्क्स. ओके, पाहिजे ते लिहून घ्या. हा, तर आपण मगाशी काय केलेलं BCM, तर तो BCM पर्यंतच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशनचा जो गेल्या वर्षीपर्यंतचा सिंगल चॅप्टर होता ना तो BCM पर्यंत संपायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया हा पार्ट हा तो थर्ड चॅप्टर होता गेल्या वर्षी, रोटेशनल मोशन त्याच्यातला पार्ट आहे. म्हणजे ह्याच्या पुढे तुम्हाला तो गेल्या वर्षीपर्यंत जो थर्ड चॅप्टर होता ना तो स्टार्ट होणार. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यातला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? आता मला सांगा, म्हणजे एखादी इथे तर बॉडी आहे, एखादी इथे बॉडी आहे, मी इथून त्याला फोर्स लावतोय, तर ती बॉडी लगेच चालणार नाही ना, ती बॉडी लगेच चालणार नाही. त्या बॉडीमधले जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, छोटे मॉलिक्युल्स आहेत, ते सुद्धा मला फोर्स लावतील ना, अपोज करतील. समजतंय? आणि ते सगळे मिळून मला अपोज करतायत. म्हणजे मला अपोज काय करतायत? त्यांचं वेट ना, वेटच तर आहे तिथे, दुसरं काय? दुसरा कोणी असं उभा पण नाही धक्का मारणार. त्यांचा फोर्स त्याच्यावर ऍक्ट करणारा, तो ऍक्ट करणारा फोर्स म्हणजे काय असणार? वेटच ना. समजतंय? म्हणजे मी इथून एक फोर्स लावतोय आणि ते समोरून एक फोर्स लावतोय आणि म्हणून ती बॉडी हालत नाही. म्हणजे आमच्या दोघांचे फोर्स कॅन्सल होतात. समजा ती बॉडी जर मूव्ह झाली म्हणजे माझ्याकडनं जास्त फोर्स लावला गेला आणि त्यांचा फोर्स कमी पडलेला आहे. ओके, तर हे झालं लिनियर मोशनसाठी. म्हणजे काय करतायत? हे पार्टिकल रेजिस्ट करतायत ना, हे झालं लिनियर मोशनसाठी. पण आता अँग्युलर मोशन म्हणजे काय? एखादी बॉडी जर अशी रोटेट करते, समजा ही एक बॉडी आहे, याच्या सेंटर मधून एक ऍक्सिस गेली. ओके, याच्या सेंटर मधून एक ऍक्सिस गेलेली आहे आणि तू रोटेट करते ती बॉडी. ओके, आता ती अशी रोटेट करते, तर ह्या ऍक्सिस पासून ह्या बॉडी, ही रिजिड बॉडी जी आहे त्याच्यात पण पार्टिकल असणार. इथे एक पार्टिकल असेल, इथे एक पार्टिकल असेल, इथे एक पार्टिकल असेल. तर आपण जी अँग्युलर वेलोसिटी आपण इथे ऍड केलेली आहे त्या वेलोसिटीला पण हा पार्टिकल अपोज करणार ना, रेजिस्ट करणार. एक्झॅक्ट वर्ड रेजिस्ट करणार, हा पण त्याला रेजिस्ट करणार. समजतंय? तर हे रेजिस्टन्स साठी जो फोर्स वापरला जातो ना, रेजिस्ट करण्यासाठी जी वापरली जाते गोष्ट त्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय? मोमेंट ऑफ इनर्शियाचा तुम्हाला एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन खूप दिले, एक डेफिनेशन दिली तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची. ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो प्रत्येक पर्टिक्युलर बॉडीचा? की मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ mass of particle and the perpendicular distance from the axis of rotation. म्हणजे काय असणार? मोमेंट ऑफ इनर्शिया I ने डिनोट करतात. तर कन्सिडर करा इथे एक पार्टिकल आहे, त्याचा M1 नाव दिलं, M2 हा M3. तर ह्या पार्टिकलचा रेडियस आय मीन ऍक्सिस पासून डिस्टन्स किती असेल? R1. याचं किती असेल? R2. याचं किती असेल? R3. इथे समजा MN H पार्टिकल पण असेल ना, त्याचा डिस्टन्स काय असेल? RN. समजते? आता या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? M1. काय सांगितलेलं मी? मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचं प्रोडक्ट. डिस्टन्सच्या स्क्वेअरचं प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. ते मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मला सांगा, फर्स्ट पॉइंट साठी हा मिळाला, तर सेकंड पॉइंट साठी काय असेल? mr2r². तर nth पार्ट साठी काय असेल? n mnrn². समजतंय? nth पार्ट साठी ते असणार. आता मग प्रत्येकाचा आपण सेपरेट तर फाइंड आउट नाही करू शकत, पण आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला तर हाच वापरला जाणार. तर टोटल इनर्शिया काय असेल? टोटल इनर्शिया काय असेल? ह्या सगळ्यांची ऍडिशन ना. ऍडिशन म्हणजे काय? सम. सम म्हणजे काय? समेशन. समेशन कुठून? 1 पासून. समेशन कुठून? 1 पासून कुठपर्यंत? n पर्यंत. कोणाचं समेशन? mr चं स्क्वेअर म्हणजे m.
त्या आय का आले, त्या आय वर आपण नंबर अरेंज करणार ना, आय मीन अप्लाय करणार 1 पासून n पर्यंत. समजते? तर समेशन ऑफ या दोघांचं प्रोडक्ट यांचा टोटल प्रोडक्ट म्हणजे काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे समजते या दोघांचं प्रोडक्ट जर आपण या दोघांचं म्हणजे m चं प्रोडक्ट कोणासोबत r स्क्वेअर सोबत म्हणजेच काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि या सगळ्यांना ऍड करून फायनल काय मिळतं, mr. समजते? तोच फॉर्म्युला मिळतो. हा कशासाठी असणार मग आता, पूर्ण बॉडीसाठी. हा आर मे बी कॅपिटल घेतात, बुक मध्ये पण कॅपिटलच दिला असेल. म्हणजे हा आता mr² कशासाठी झाला, पूर्ण बॉडीसाठी. समजते तुम्हाला? ओके. पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण नोट्स देणार आहोत, त्या नोट्स मध्ये प्रत्येक डेरिव्हेशन अर्धा तर सेमच सॉल्व्ह केलं असेल. म्हणजे 60 डेरिव्हेशन्स आहेत, अर्धे सेमच सॉल्व्ह केलेले असणार आहेत. आपण ते नोट्स देऊ ना, ते तुम्हाला दिले जातील. अर्धे डेरिव्हेशन सेम सॉल्व्ह केले, बाकीचे थोडी सॉल्व्हिंग वेगळी असते, बस बाकी काहीच नाही. ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक त्याच्यातला पार्ट होता. आज आपण इथेच थांबणार आहोत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं हे तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे. याच्याच रिलेटेड पुढचे जे डेरिव्हेशन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके. तोपर्यंत आधी जे झाले ते रिवाइज करा, हेही रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू. ऑल द बेस्ट.